आई, महाराजांची आई सुद्धा खूप शूरवीर होती ना? अगं ती फक्त महाराजांची नाही तर संपूर्ण मराठी साम्राज्याची आई आहे, म्हणून त्यांना राजमाता बोललं जायचं. त्यांचं नाव काय होतं? स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता. दिव्य पराक्रमाने केला महाराष्ट्र चिरायू, दिव्य पराक्रमाने केला महाराष्ट्र चिरायू. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊ. जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ, जय 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 जिजाऊ. 19व्या शतकातील विद्यादायिनी, एक युगंधरा, जिने आपल्या पतीच्या साथीनं शिक्षणाची गंगोत्री सर्वसामान्य माणसांच्या घराघरात पोहोचवण्यासाठी अविरत कष्ट साहिले. रूढी परंपरेच्या अंधारातून बाहेर काढून तुमचं आमचं आयुष्य सफल आणि सुफल होण्यासाठी जी अखंड चंदनासारखी झिजली, कोण होती ती माऊली? कोण होती ती जी लखलखणाऱ्या तेजाची सत्यशोधक क्रांतिज्योती म्हणून आजही ओळखली जाते? ओळखलत मला? मी सावित्री, सावित्रीबाई ज्योतिराव फुले. आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, आज झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. ओळखी कसे औक्ष म्हणजे मोठी लढाई, आणि हत्याराचं फुलावानी घाव बिखाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. आपल्या भारत देशातली पहिली महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी ऐकून थोडं आश्चर्य वाटले असेल ना? पण हा मान एका मराठमोळ्या स्त्रीला मिळाला ही आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आज सुद्धा गावामध्ये एका मुलीला दुसऱ्या गावात एकटीला पाठवत नाही, पण त्या काळात म्हणजे अंदाजे 150 वर्षापूर्वी या स्त्रीने चक्क अमेरिकेत 7 समुद्राच्या पार जाऊन डॉक्टरची पदवी मिळवली, आणि ती सुद्धा फक्त वयाच्या 21व्या वर्षी. मर्दानी आमची मर्दानी, ही मर्दानी आमची मर्दानी.
चेक कर. हॅलो 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 चालू आहे ना. रेडी. जय भवानी जय